हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ श्री एकनाथी भागवत. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री जनार्दन. भावार्थे नमिता चरण. जनासहित मी पण नाहीच जाण स्वये केले. लिंग देहाचे मर्दन तेची जनाचे अर्दन. या लागी नामे जनार्दन प्रकट जाण प्रसिद्धी. तुझी अशीच करणी कर्म करता नुरभुनी. सुखे नांदविसी जनी समाधानी जनार्दना. सुखेची तुझे नाम घेता घातू करेसी जीविता. जीव घेऊनी तत्वता होसी सर्वथा कृपाळू. तुझे नामाचे प्रबळ बळ माथा नुधवितो कळी काळ. चारी मुक्ती केवळ होते निश्चळ निजदासी. अर्थात श्री जनार्दन स्वामींना प्रणवोच्चारपूर्वक नमस्कार असो. तुमचे चरणवंदन सद्भावपूर्वक केले असता तुम्ही माझा मीपणा, स्वची जाणीव व जनांची जाणीव याचाही विलय करता. सूक्ष्म अहंकारयुक्त जो कारणदेह त्याचा विलय करणे म्हणजेच जनांचे अर्दन. म्हणूनच जनार्दन या नावाने तुम्ही प्रसिद्ध आहात. तुमचे कर्तृत्वच असे आहे की तुम्ही कर्तेपणाचा भाव व कर्म यांचा निराश करता. आणि अहो जनार्दन स्वामी, जनांमध्ये मला पूर्ण सुखाने जीवन जगता येईल असे करता. तुमचे नाम सहज घेतले तरी तेवढ्याही पुण्याईने तुम्ही माझे वेगळेपण जीवपण नष्ट करता. तुम्ही माझा जीवच विलयास नेता. अशी तुम्ही फार मोठी कृपाच माझ्यावर करता. तुमच्या नामाचे बळ एवढे आहे की कली व मृत्यू सर्व प्रकारचा दुष्टपणा व पापे डोके वर काढू शकत नाहीत. आणि समीपता, सलोकता, स्वरूपता व सायुज्यता या चारी मुक्ती भक्तांच्या दासी बनतात. नामे एवढे ठसाळ देणे त्या रूपे स्वरूप कवण जाणे. सांडूनी जाणपणे नेणणे निवांत राहणे तत्वता. तुझा स्तुतिवादो करणे तव परतली श्रुती पुराणे. तेथ माझे आरिख बोलणे कोठे कोणे सारावे. तुझा स्तुतिवादू ते मौन तुझा कळवळा ते कीर्तन. काही न करणे अनुसंधान साचार जाण श्रीकृष्णा. ऐशी याही अर्थी तुझे ठाई अचाट हाव कुठिली पाही. तेची अर्थी चित्त देही कृपानिर्वाही कुरुराया. खद्योत प्रकाशू पाहे चांदा मशक गरुडासी खेक खांदा. तैसा मी एकादश स्कंदा मूर्ख नुसदा टिकार्थी. येची विषयी गुरुनाथा कृपा करावी सर्वथा. ग्रंथ रचना ग्रंथार्था सार्थकता करावी. ऐशी विनवणी ऐकता कृपा पद्म करू ठेविला माथा. तव उद्योत्कार चाहला ग्रंथा यथार्थता निजदीपे. नवल कृपेची करणी अर्थ चिंतामणींची खाणी. उघडली तत्क्षणी पदार्थ श्रेणी कविमुद्रा. लेता सिद्ध अलंकारा कवण सांकडे लेणारा. ताला राखता खांबसूत्रा लेपाच्या करा प्रयास काय. बापाची पक्वाने घेऊनी बाळ घाली बापाचे वदनी. तेणे साचची तो संतोषोनी होय मनी सुखाचा. तैशीच हेही कथा तुची ग्रंथू तुची कविता. तेथ कोणी घ्यावी अहंता मी करता म्हणूनी. गुरुने सांडविली अहंता शेखी राहो नेदीच सोहंता. तेथ मी एकू कवी करता हेही सर्वथा नसरे पै. सुचिता अहंकाराचा झाडा सूचनाची होय त्याचा जोडा. जो आपण या ते म्हणवी वेडा तोची काढा अतिचतुर. तैशीच हेही होईल वार्ता या लागी श्री गुरु नाथा. चरणी ठेविला माथा करता करविता तुची तू. अर्थात नुसत्या नामस्मरणाने जर तुम्ही एवढे भरपूर देता तर तुमचे स्वरूप तरी कोणाला कळणार. तुमचे स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मी जाणतो व मी जाणत नाही या दोन्ही अवस्था ओलांडून स्वस्थ शांतपणे बसणेच होय. तुमची वाचने स्तुती करण्याचा प्रयत्न करावा म्हटले तर तसे करता येत नाही. म्हणून वेद व पुराणेही नेती नेती म्हणत मागे फिरली आहेत. तिथे माझे आर्ष म्हणजेच असंस्कृत बोलणे कोणी मानावे. अर्थात तुमची स्तुती करणे मला शक्यच नाही. मौन हेच तुमची स्तुती करणे होय. तुमच्या भेटीची तळमळ म्हणजे तुमचे गुणकीर्तन होय. आणि काहीच न करणे हेच श्रीकृष्णा तुमचे अनुसंधान होय. अशाही तुझ्याविषयी अमर्याद ओढ मला लागली आहे. हे गुरुराया, माझ्या या स्तवनाकडे कृपाळूपणे लक्ष देऊन
अर्थाकडेही अवधान द्यावे, ही प्रार्थना आहे. काजव्याने चंद्राला प्रकाश देऊ जावे किंवा डासाने गरुडाला खांद्यावर घेण्याचा प्रयत्न करावा. तसा मूर्खपणे मी भागवताच्या 11व्या स्कंदावर टीका व अर्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे. तरी हे गुरुवर्य, माझ्यावर यासाठी पूर्ण कृपा करावी व ग्रंथाची रचना करताना मला ग्रंथातील मूळ संस्कृत शब्दांचा योग्य अर्थ समजेल असाच आशीर्वाद द्यावा. ही विनंती ऐकून गुरुरायांनी माझ्या मस्तकावर आपला वरद हस्त ठेवला. त्यावेळी आत्मज्योतीच्या प्रकाशात ग्रंथाचा अर्थ मला समजू लागला. तुमची कृपा आश्चर्यकारक आहे. तिने अर्थरूपी चिंतामणीची खाणच उघडली. मग ज्यांच्या शब्दाचा अर्थ समजतो अशा तज्ज्ञ विद्वानांना ते सिद्ध अलंकार अंगावर घालण्यात काय कष्ट पडणार? किंवा कळसूत्री भावलीला सूत्रधाराने ताल धरायला लावला तर तिच्या चिंध्यांच्या हातांना कसला त्रास होणार? पण पित्याच्याच ताटातला अन्नाचा घास मुलाने पित्याला भरवला तर पिता रागवत नाही. त्याचे मन प्रसन्नच होते. त्याचप्रमाणे येथे प्रेमाची भावना आहे. ग्रंथही तुम्हीच आणि करविताही तुम्हीच. तेथे मी करणारा असा खोटा अभिमान कोणी धरावा? गुरूंनी मला अहंशून्य केले व शेवटी सोहम ही कल्पनाही ठेवली नाही. त्यामुळे मी करता, मी कवी हा संकल्पही उरला नाही. अभिमान नष्ट झाला आहे. लौकिक अहंकार टाकला तरी शास्त्रज्ञानाचा अहंकार चिकटलेलाच असतो. म्हणून जो आपल्या स्वतःला अज्ञानी समजतो तोच खरा सुज्ञ होय. मी ग्रंथकर्ता आहे असा संकल्प मनात बाळगला तर माझीही तशीच स्थिती होईल. यास्तव हे गुरु महाराज, मी तुमच्या चरणी मस्तक ठेवतो. करते करविते सर्व तुम्हीच आहात. श्री शुक उवाच अथ ब्रह्मात्मजैर्दैवैः प्रजेशैरावृतोऽभ्यगात् भवश्च भूतभव्येषु ययौ भूतगणैर्वृतः. अर्थात श्री शुक म्हणाले, त्यानंतर ब्रह्मदेव द्वारकेस आला. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचे सनकादिक पुत्र व प्रजांचे ईश्वर असे देव भोवती होते. भूत व भविष्य अशा सर्व भूतमात्रांचा ईश्वर असा जो शंकर, तोही आपल्या भूतगणांसह द्वारिकेस आला. इंद्रो मरुत्किर्भगवान आदित्या वसवोऽश्विनो वृषभोऽङ्गिरसो रुद्रा विश्वे साध्याश्च देवताः गन्धर्वाप्सरोरसनागा सिद्धचारणगूयका ऋषय पितरश्चैव सविद्याधर किन्नरः द्वारकामुपसंजग्मुः सर्वे कृष्णादिदूक्षवाः. अर्थात कृष्णाला पाहण्यासाठी द्वारकेला पुढील प्रमाणे सर्व देव आले. देवांसह इंद्र, 12 आदित्य, 8 वसु, 2 अश्विनी कुमार, 11 रुद्र, 10 विश्वे देव, ऋभू, अंगिरस, तसेच साध्य, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक, अनेक ऋषी, विद्याधर, किन्नर व इतर देवता यांसह पितृगण आले. मागील ग्रंथ संगती पंचमाध्यायाचे अंती नारद वसुदेवा प्रती बोलिला उपपत्ती ते 80 हा परमात्मा श्रीहरी लीला विग्रहे देहधारी अवतरला तुमचे घरी भाग्यकरी नटनाट्ये हा ईश्वराचाही निज ईशू वैकुंठीचा निज वासू परमात्मा परेशू जगदीशू श्रीकृष्णू तेची नारद वचन प्रमाण प्रार्थावया श्रीकृष्ण मिळवोनिया देवगण द्वारिकेसी जाण स्वय आले. शुक म्हणे परीक्षिती पहावया श्रीकृष्णमूर्ती सुरवर द्वारिकेसी येती विचित्र स्थिती तीही केली श्रीकृष्णमूर्तीचे कवतिक पहावया देव सकळीक चतुर्मुख पंचमुख वेगे षण्मुख पातले करावया प्रजा उत्पत्ती पूर्वी नेमिला प्रजापती तोही आला द्वारकेप्रती कृष्णमूर्ती पहावया संकातिक आत्माराम आवाप्त सकळ काम तेही होऊनी आले सकाम मेघश्याम पहावया भूतनायक रुद्रगण आले 11 जण पहावया श्रीकृष्ण भूतगणांसमवेत पहावया श्रीकृष्ण रावो घेऊनी गणांचा समुदावो द्वारके आला महादेवो भूत भविष्यांचा पहा हो त्रिकाळ ज्ञाता
श्रीकृष्ण दर्शनाची उत्कंठा, थोर लागली नीलकंठा, धावता मोकळ्या सुटल्या जटा, कृष्णवरिष्ठा पहावया. 49 मुरुदगण, तेणेसे इंद्र आला आपण, पहावया श्रीकृष्ण स्वये जाण सादर, सांडोनिया रवी मंडळा, 12 आदित्यांचा मेळा, पहावया कृष्ण सोहळा, कृषित होऊनी आले. अर्थात मागील अध्यायातील संदर्भ पाहूया. 5व्या अध्यायाच्या शेवटी नारदाने वसुदेवाला असे सांगितले की श्रीहरी हाच परब्रह्म परमात्मा असून त्याने मनुष्य देह लीलेने धारण केला आहे आणि तुमच्या घरी जन्म घेतला असून तुमच्या सद्भाग्यानेच तो नाना लीला करून दाखवित होता. हा श्रीकृष्ण देवांचाही ईश्वर, वैकुंठीचा सम्राट, परमात्मा असून परावाणीचा ईश्वर आणि जगताचाही ईश्वर आहे. नारदाचे बोलणे देवांनी दिव्य श्रुतीने आपापल्या स्थानी ऐकले आणि श्रीकृष्णाची प्रार्थना करण्यासाठी सर्व देव एकत्र जमून द्वारकेत अवतीर्ण झाले. शुक्राचार्य म्हणाले, हे परीक्षित राजा, श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे म्हणून ब्रह्मदेव, शंकर, कार्तिकेय इत्यादी सर्वश्रेष्ठ देव द्वारकेत आले. प्रजांची उत्पत्ती करण्यासाठी नेमलेल्या प्रजापतीने सुद्धा द्वारकेत येऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. स्वस्वरूपात आनंदात राहणारे संताधिक कामनारहित असूनही घनश्यामाला पाहण्यासाठी आले. 11 रुद्रगण आपल्या भूतगणांसह आले. भूत भविष्य जाणणारा महादेवही तातडीने आपल्या गणांसह जेव्हा उत्कंठेने द्वारकेत आला तेव्हा तो वेगाने येत असता त्याच्या जटा मोकळ्या सुटल्या. 49 मरुदगण व इंद्र स्वर्ग सोडून आले. सूर्यमंडळाला सोडून 12 आदित्यांचा समूह आला. कृष्णाला पाहण्यासाठी ते अतिशय आतुर होते.